आपलं प्रॉब्लेम बघूया, इलिस्ट्रेशन बघूया की नक्की हा प्रॉब्लेम कसं सोडवायचं असेल ते. तुम्हाला मी सांगितलं आहे बेसिकली गोष्टी, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल रिसिप्ट अँड रेव्हेन्यू रिसिप्ट, 5 गोष्टीमध्ये या गोष्टी मांडायच्या आहेत. ओके, बेसिकली म्हणजे काय, जर बेनिफिट एका वर्षापेक्षा जास्त काळ मिळत असतील कॅपिटल एक्सपेंडिचर, बेनिफिट फक्त एकाच वर्षात मिळत असतील कॅपिटल तो कुठचा येणार रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जर रेव्हेन्यू नेचरचा खर्च असेल मात्र त्याची बेनिफिट दीर्घकाळ मिळत असेल तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे जे आपले काय रेग्युलर बिझनेस नाही आहे, असंच कधीतरी 10 वर्षातनं एकदा फर्निचर वगैरे विकलं तर त्याला म्हटलं जातं कॅपिटल रिसिप्ट. आणि रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, आपण रोज जो काय बिझनेस करतो त्याच्यातनं आपल्याला भेटते त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसिप्ट. बघा सुरू करूया, चला बघा. पेमेंट फॉर परचेस ऑफ गुड्स, तुम्ही माल खरेदी केला, काय खरेदी केला, पेमेंट फॉर परचेस ऑफ गुड्स. तुम्ही मला सांगा, आता हा गुड्स पेमेंट केलं ना, मग एक्सपेंडिचरच येणार. मग कुठचं एक्सपेंडिचर येणार, कॅपिटल एक्सपेंडिचर येणार की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येणार. तुम्हाला गुड्सचं जे काय पेमेंट केलं ओके ते तुम्हाला रेग्युलर करावं लागेल बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची बेनिफिट आहेत ते फक्त एकाच वर्षात भेटणार ना. वस्तू तयार केली, वस्तू विकली, विषय संपला. म्हणजे तुम्ही कच्चा माल खरेदी केला आणि कच्चा माल खरेदी केला हा रिकरिंग नेचरचा आहे, त्यामुळे हा काय येणार, हा कुठचा येणार, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येणार, आर येणार रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इकडे परचेस ऑफ फर्निचर असतं तर जर तुम्ही फर्निचर खरेदी केलात, फर्निचर फक्त एकच वर्ष वापरणार आहात का, नाही, तर तुम्ही ते पुढची 5-10 वर्ष वापरणार आहेत, त्यामुळे तो काय होणार होता, सी होणार होता, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि पेमेंट फॉर परचेस ऑफ गुड्स, माल खरेदी केला तर काय येणार तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. माल खरेदी केला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, मशिनरी खरेदी केली कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा हा तुमचा एक उत्तर असेल, याचं सोल्युशन बघा. बघा बाळून हे बघा छोट्या अक्षरात लिहिलं आहे, हे बघा एक बघा, इट इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा काय आहे, गुड्स खरेदी केला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ॲज इट इज रिकरिंग इन नेचर, हा रिकरिंग पुन्हा पुन्हा होणार. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द ऑर्गनायझेशन, यामुळे का आपल्या संस्थेची अर्निंग कॅपॅसिटी काय वाढत नाही आहे, हा आपल्याला नियमितप्रमाणे करावा लागला. त्यामुळे हा काला आपला कुठचा एक्सपेंडिचर झाला, बाळांनो कुठचा एक्सपेंडिचर झाला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पुढचं बघा, पेमेंट ऑफ परचेस ऑफ स्टेशनरी, हे पण सेच देणार, तेच वरचं लिहायचं. हा काय आहे, रिकरिंग नेचरचा आहे आणि यामुळे आपली काय अर्निंग कॅपॅसिटी वाढणार नाहीत. हे एक वाक्य आहे ना, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं हे वाक्य आहे ना, हेच खाली लिहिलं तरी चालेल. त्यांनी काय लिहिलं, इट डज नॉट इन्क्रीज द फिक्स असेट, यामुळे काय फिक्स असेट वाढत नाही. 3 गोष्टी आहेत ना तुम्हाला मी सांगितल्या, त्या गोष्टी लिहायच्या. ओके, बेनिफिटवरनं बघा, पेमेंट ऑफ परचेस ऑफ स्टेशनरी कुठचं येणार सांगा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी खूप झालं, कारण नाही लिहिलं तरी चालेल. पण तुम्हाला ते तुम्ही काय करायचं, हा तक्ता आहे ना, हे पुन्हा एकदा असा लिहायचा, कसा, सिरियल नंबर, हे गणितं लिहायची आणि इकडे लिहायचं नेचर, इकडे काय लिहायचं, नेचर लिहायचं. 3 तक्ते, सिरियल नंबर, पर्टिक्युलर, नेचर, आणि सोडवायचं. हे खालच्या स्वरूपात नाही सोडवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण बेसिकली गोष्टी माहिती हव्यात म्हणून हे लिहून काढा सगळं. परीक्षेला कसं लिहायचं ते तुम्हाला जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा मी सांगतो. बेसिकली गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. बघा, पेमेंट ऑफ परचेस ऑफ स्टेशनरी कुठचा येणार, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय, कारण यामुळे आपली हा रिकरिंग नेचरचा आहे, यामुळे आपली फिक्स असेट वाढत नाही. तिसरं काय, पेमेंट फॉर परचेस ऑफ कार, आपण काय खरेदी केली, कार खरेदी केली. आता कार खरेदी केली, मग कारसाठीचा एक्सपेंडिचर कुठचा येणार सांगा, सिंपल आहे रे बाळांनो. कार खरेदीचा एक्सपेंडिचर कुठचा येणार, कार 1 वर्ष राहणार आहे का, दीर्घकाळ राहणार आहे, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर. यामुळे काय होते, आपली असेट वाढते. ओके, यामुळे आपली असेट वाढते. हा रिकरिंग नेचरचे आहेत. कुठचे, गुड्स खरेदी करणं, स्टेशनरी खरेदी करणं, हे रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा होतात, आणि हे काय इररेकरिंग, पुन्हा पुन्हा होत नाहीत, म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर. यामुळे आपली फिक्स असेट वाढते कार परचेस केली तर. पेमेंट फॉर हेवी इनॅग्रुअल एक्सपेन्सिस. ओके, आता बघा इनॅग्रुअल एक्सपेन्सिस म्हणजे काय ते बघूया आणि नंतर तुम्हाला मी पुढचं सांगतो. ओके बाळांनो, बघा, पेमेंट फॉर हेवी इनॅग्रुअल एक्सपेन्सिस. इनॅग्रुअल म्हणजे काय, उद्घाटन.
मात्र उद्घाटनासाठी तुम्ही कोणाला बोलवलं? अमिताभ बच्चनला बोलवलं आणि त्याला 5 कोटी दिले. हे झाले हेवी एक्सपेन्सेस. फक्त इनॉग्युरल असेल तर असेल काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि मात्र हे खूप मोठे आहे त्यामुळे येणार काय डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बघा 4 इट इज अ बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर. उद्घाटन हे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपण नेहमी उद्घाटन करत राहतो. मात्र बघा म्हणजे उद्घाटन भाषण करण्यासाठीचा जो काय हा आपला काय आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बट इट इज हेवी. मात्र हा काय आहे हेवी, हेन्स इट इज रेफर्ड नाही आहे बाळांनो, ते डेफर्ड रेव्हेन्यू आरई आहे तिकडे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं, कारण तो काय आहे हेवी शब्द दिसला ना तर आपण काय म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके पुढचं बघा पुढे बघा पेमेंट फॉर हेवी इनॉग्युरल. पुढे 5वं बघूया आपण बाळांनो. पुढचं बघा पार्टियल रिफंड ऑफ कॅपिटल टू अ पार्टनर. पार्टनरला आपण त्याचा पार्ट दिला. ओके आता पार्टनरला पार्ट दिला, आपण रोज रोज देणार का? नाही देणार, एकदाच देणार, म्हणजे त्याचे त्याला पैसे परत करून टाकले. मग हा कुठचा येणार सांगा? कॅपिटल एक्सपेंडिचर. पेमेंट ऑफ अ लोन टेकन अर्लियर. आपण लोनचं पेमेंट केलं, तर लोनचं पेमेंट आपण रोज रोज करणार का? नाही, तर आपण कसं करणार? ते एकदाच करणार, त्यामुळे काय कॅपिटल एक्सपेंडिचर. पेमेंट ऑफ सॅलरीज. सॅलरी आपण रोज रोज पेड करतो का? नाही करत, आपण ती कधी करतो? एकदाच पेड करतो. असं होतं का? नाही. पेमेंट ऑफ सॅलरीज आपल्या दर महिन्याला काढले जातात आणि तो रिकरिंग नेचरचा आहे, पुन्हा पुन्हा होत जातो. अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही, फिक्स असेट वाढत नाही, त्यामुळे हा कुठचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. वेजेस. ओके बाळांनो आधी हे 7 समजून घेऊया आणि नंतर आपण 8वर जाऊया. पहिलं बघा पेमेंट ऑफ परचेस ऑफ गुड्स खरेदी केले म्हणून काय रेव्हेन्यू, कारण आपण ते पुन्हा पुन्हा खरेदी करणार आहोत. पेमेंट फॉर परचेस ऑफ स्टेशनरी पुन्हा पुन्हा खरेदी करतो का? नाही. बघा हा बाळांनो स्टेशनरी बघा, सॉरी माफ करा माझं. बघा पेमेंट ऑफ परचेस ऑफ गुड्स, माहिती आहे ना गुड्स कुठे येतात? माहिती आहे ना आपलं गुड्स म्हणजे आपला कच्चा माल आपला कुठे येतो सांगा? बोलताना ना माझ्याकडनं चुका होऊ शकतात, समजून घ्या. मी सॉरी म्हटलं तर ते माफ करायचं. फॉरगिव्ह, फॉरगॉट, बी ओपन. माफ करायचं आणि विसरून जायचं. पेमेंट फॉर परचेस ऑफ गुड्स. कच्चा माल आपण कुठं ट्रेडिंग अकाउंटला येतो ना, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके मग हा कुठे येणार सांगा? आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पेमेंट ऑफ परचेस ऑफ स्टेशनरी, माहिती आहे ना स्टेशनरी. ओके स्टेशनरी आपण म्हणजे काय आपली जी काय वया वगैरे स्टेशनरी वगैरे दरवर्षी आपल्याला घ्यावी लागतात, ती आपली काय फिक्स सेट नाही आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं म्हणून काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पुन्हा पुन्हा खरेदी करतो. पेमेंट फॉर परचेस अ कार खरेदी करतो. कार आपण खरेदी कधी करतो? नेहमी करतो का? नाही, तर एकदाच करतो. मग ही कार आपली काय असेट आहे, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर. पेमेंट फॉर हेवी इनॉग्युरल एक्सपेन्सेस म्हणजे काय सांगा? उद्घाटनाचा खर्च. मग उद्घाटनाचा खर्च आहे ना, म्हणजे आपण उद्घाटनाशी खूप होतात. तो जर उद्घाटनासाठी चहा पाण्याचा खर्च असेल तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो, मात्र हेवी आहे म्हणून डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटलचं पेमेंट केलं कोणाला? पार्टनरला. आपण रोज रोज करणार का? एकदाच करणार म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर. लोन टेकन आपण लोनचं पेमेंट केलं, रोज रोज करणार का? नाही, एकदाच करतो. मात्र इंटरेस्ट पेमेंट असेल तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, मात्र पूर्ण लोनचं पेमेंट असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर. पेमेंट ऑफ सॅलरीज आपल्याला दर महिन्याला काढावे लागतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. वेजेस फॉर, ओके हे समजलं. आता बघा वेजेस फॉर इरेक्शन ऑफ मशिनरी. वेजेस फॉर इरेक्शन म्हणजे मशिनरी बसवण्यासाठी झालेला खर्च. ओके मशिनरी बसवण्यासाठी झालेला खर्च. आता हा कुठचा येणार सांगा? मशिनरी आपण काय करतो? बसवतोय. मग आता तुम्ही एखादा डंपर घेतला आणि डंपरला तुम्ही समजा त्याची बॉडी असते ती जर मारली तर त्याला 3-4 लाख रुपये खर्च येतात. ओके हा जो काय 3-4 लाखाचा खर्च असतो ना, तो काय असतो कुठचा म्हणायचा आपण? त्याचे बेनिफिट आपल्याला दीर्घकाळ मिळत असतात, त्यामुळे हा काय येणार? कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके म्हणजे मशिनरी बसवण्याचा खर्च हा कुठचा असतो? कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. बाळांनो खूप सोपं आहे, नाही समजलं तर मला कॉल करून विचारा. मशिनरी बसवण्याचा खर्च कुठचा? कॅपिटल एक्सपेंडिचर. आपण एखादी असेट खरेदी केली कॅपिटल एक्सपेंडिचर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंध असतो तर तो कुठचा असतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके बाळांनो तुम्हाला मी सांगतो हे गणित कसं सोडवायचं ते शॉर्टकट, एकदम तुम्हाला शॉर्टकट की मी देतो. ओके चालेल लगेच दाखवतो. बघा काय करायचं, हे आहेचं सगळं लिहून घ्यायचं तुमच्या पुस्तकात आणि पुन्हा सोल्युशन म्हणून लिहायचं. परीक्षेला लिहिताना कसं लिहायचं? इकडे सिरियल नंबर लिहायचा, इकडे सिरियल, इकडे लिहायचं पर्टिक्युलर आणि इकडे लिहायचं नेचर.
ओके. आणि पेमेंट ऑफ हे तुम्ही रेव्हेन्यू, कॅपिटल आणि डेफर्ड हे 3 शब्द लिहायचे. कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट या 5 पैकी एक शब्द इकडे लिहित जायचा. हे तुम्हाला 15 मार्कला आहे. बाळांनो जरा मनापासून अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.